मित्रांनो नमस्कार. कशा आहात आपण? सुखरूपच असणार आहात. आतापर्यंत आपण 8 सूत्र बघितलीत आणि तुम्हाला खूप चांगलं वाटलं असेल हे सूत्र ऐकताना. कदाचित ह्याच्यातून तुम्हाला काहीतरी बोध मिळत असेल आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडत असेल अशी मी आशा करतो. ही सूत्र ऐकताना तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कायमस्वरूपी हेडफोन लावून ऐकावीत. ही जी सूत्र आहेत हे ऑगमँडिनो यांचे पुस्तक आहे, द ग्रेटेस्ट सेल्समॅन इन द वर्ल्ड. ह्या पुस्तकातून मी घेतो आणि हे ऑडिओ स्वरूपात मी तुमच्यासमोर आणतो, जेणेकरून आम्हा सगळ्यांना त्याचा फायदा मिळावा. आजचं जे सूत्र आहे ते 9वं सूत्र आहे आणि ह्या 9व्या सूत्राचं नाव आहे, मी आत्ताच कामाला लागेन. जोपर्यंत त्यांना अनुसरून कृती केली जात नाही तोपर्यंत माझी स्वप्ने निरर्थक आहेत, माझ्या योजना मातीमोल आहेत, माझी उद्दिष्ट असाध्य आहेत. कृती वाचून या सगळ्यांची काहीच किंमत नाही. मी आत्ताच कामाला लागेन. एखादा नकाशा कितीही योग्य मोजमापासह तपशिलासह बनविला असो, तो त्या नकाशाधारकाला जमिनीवर एका इंचाने पुढे नेऊ शकत नाही. एखाद्या कागदावरील कायदा कितीही चांगला असो, तो एखाद्याही गुन्ह्याला प्रतिबंध घालू शकत नाही. असे एकही सूत्र नाही, अगदी आत्ता माझ्या हातात आहे तेही, जे कुणासाठी एकही पैसा उत्पन्न करू शकेल किंवा त्याच्या जयघोषाचा एकही निनाद करू शकेल. कृती, केवळ कृतीनेच अशा नकाशाला, कायद्याच्या कागदाला, या सूत्राला माझ्या स्वप्नांना व योजनांना आणि उद्दिष्टांना सजीव करण्याचे सामर्थ्य लाभते. कृती हीच माझ्या यशाला पोषण देणारे अन्न आणि पाणी आहे. मी आत्ताच कामाला लागेन. माझा आळस आणि आजचे काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती, माझ्या भीतीतून जन्माला येणाऱ्या सगळ्या धाडसी लोकांच्या हृदयात खोलवर दडलेले ते एक रहस्य आता मला समजले आहे. आता मला कळाले आहे, माझ्या भीतीवर मात करण्यासाठी मी नेहमीच क्षणभरही न रेंगाळता कृती केली पाहिजे, काम केले पाहिजे. मग माझ्या मनात असलेले सगळे किंतु परंतु अदृश्य होऊन जातील. आता मला हे समजले आहे की कृतीमुळे भीतीच्या भस्मासुराचे रूपांतर समतोल व शांत वृत्तीच्या मुंगीत होते. मी आत्ताच कामाला लागेन. यापुढे मी काजव्यांनी दिलेला धडा लक्षात ठेवीन की ते त्यांचा प्रकाश तेव्हाच देऊ शकतात जेव्हा ते उडत असतात, जेव्हा ते कृती करतात. मी एक काजवा बनेन आणि भर दिवसा सूर्याच्या उपस्थितीत माझा प्रकाश सगळ्यांना दिसू देईल. इतरांना फुलपाखरू बनून राहू द्या, जे त्यांचे पंख मोहक रीतीने सजवतात पण त्यांच्या जीवनासाठी फुलांनी केलेल्या दानावर अवलंबून असतात. मी काजव्यासारखा बनेन आणि माझा प्रकाश संपूर्ण जगाला प्रकाशित करेल. मी आत्ताच कामाला लागेन. मी आजचे काम उद्यावर टाकणार नाही, कारण मला माहीत आहे की उद्या कधीच येत नसतो. जरी माझ्या कृती आनंद व यश ओढून आणू शकणार नसतील तर मला आत्ताच काम करू द्या, कारण काम करून असफल होणे हे काम न करताच तिथंच रुतून बसण्यापेक्षा केव्हाही चांगले असते. कदाचित माझ्या कृतीला आनंदाचे फळ येणारही नाही, पण तरीही प्रयत्नाविना सगळी फळं झाडावर चढून जाणार नाहीत. मी आत्ताच कामाला लागेन. मी आत्ताच काम करेन. मी आत्ताच काम करेन. मी आत्ताच काम करेन. यापुढे हे शब्द पुन्हा म्हणेन, पुन्हा 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 पुन्हा, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवशी, जोपर्यंत मला माझ्या श्वासाप्रमाणे या शब्दांची सवय होत नाही तोपर्यंत म्हणत राहीन. त्यापाठोपाठ डोळ्यांचे पाथे लवते इतक्या सहजतेने ती होत नाही तोपर्यंत म्हणत राहीन. या शब्दांच्या मदतीने मी माझ्या यशासाठी आवश्यक ती प्रत्येक कृती करण्याची सवय माझ्या मनाला लावीन. या शब्दांसह मी माझ्या मनाला त्या सगळ्या आव्हानांना सामोरे जाण्याची सवय लावीन ज्यांना अपयशी लोक टाळतात. मी आत्ताच कामाला लागेन. मी या शब्दांची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा आणि वारंवार करीत राहीन. सकाळी जाग आल्यावर या शब्दांची घोकंपट्टी करीतच मी बिछाण्यावर उडी घेईन. त्यावेळी असफल माणूस आणखीन एखादा तास झोप घेत असेल. मी आत्ताच कामाला लागेन. मी जेव्हा बाजारात प्रवेश करीन तेव्हा हे शब्द उच्चारेन आणि तत्काळ माझ्या संभाव्य ग्राहकाला सामोरे जाईन. जेव्हा एखादा अपयशी माणूस काल मिळालेल्या नकाराच्या विचारात गुरफटलेला असेल, मी आत्ताच कामाला लागेन. मी जेव्हा एखाद्या बंद दारासमोर उभा असेन तेव्हा हे शब्द उच्चारेन व ते दार ठोठावेन जे एका अपयशी माणूस दार उघडण्याची वाट पाहत दाराबाहेर भीतीत बुडालेला असेल. मी आत्ताच कामाला लागेन. मी जेव्हा माझ्यासमोर एखादे प्रलोभन येईल तेव्हा मी हे शब्द उच्चारेन व लगेचच स्वतःला त्या अनिष्टापासून परावृत्त करेन. मी आत्ताच कामाला लागेन. जेव्हा मला माझे असे सगळे सोडून देऊन उद्या नव्याने सुरू करण्याचा मोह होईल तेव्हा मी हे शब्द म्हणेन आणि लगेचच आणखीन एक वस्तू विक्री करायच्या मागे लागेन. मी आत्ताच कामाला लागेन. बाजारात केवळ कृतीचे माझे मूल्य निर्धारित करीन आणि माझ्या मूल्यांचा गुणाकार करण्यासाठी मी माझ्या कृतीचा गुणाकार करीन. मी त्या मार्गावर चालेन ज्या मार्गावर चालायला असफल माणूस घाबरतो. तेव्हा अपयशी माणूस विश्रांती घेऊ पाहिल
तेव्हा मी कामात बुडालेला असेन. जेव्हा अपयशी माणूस शांत बसतो तेव्हा मी बोलत राहीन. माझा माल खरेदी करू शकतील अशा 10 ग्राहकांना मी भेटेल. तेव्हा अपयशी माणूस एका ग्राहकाला भेटण्याच्या भव्य योजना करत असेल. आता खूप उशीर झाला आहे असे अपयशी माणसाने म्हणायच्या आधीच मी म्हणेन, काम झाले. मी आत्ताच कामाला लागेन, कारण माझ्याजवळ फक्त आजचा दिवस आहे. उद्याचा दिवस आळशी लोकांसाठी असतो. मी आळशी नाही. उद्याचा दिवस असा असतो जेव्हा दुष्ट व्यक्ती सुष्ट बनण्याचा विचार करतात. मी दुष्ट नाही. उद्याचा दिवस असा असतो जेव्हा दुर्बल बलवान बनतात. मी दुर्बल नाही. उद्याचा दिवस असा असतो जेव्हा अपयशी यशस्वी बनतात. मी अपयशी नाही. मी आत्ताच कामाला लागेन. जेव्हा सिंह भुकेलेला होतो तेव्हा तो शिकार करतो. जेव्हा गरुडाला तहान लागते तेव्हा तो पाण्याचा शोध घेतो. त्यांनी कृती केली नाही तर ते मरण पावतील. मी यशाचा भुकेला आहे. मी मनाच्या शांतीचा आणि आनंदाचा तहानलेला आहे. मी कृती केली नाही तर अपयश, दारिद्र्य, निद्राहीन रात्रीचे जीवन जगत तडफडून मरेन. मी आज्ञा करीन आणि माझ्या स्वतःच्या आज्ञेचे पालन करीन. मी आत्ताच कामाला लागेन. यश माझी वाट पाहणार आहे नाही. जर मी उशीर केला तर ही यशरूपी सुंदरी इतर कोणाच्या तरी गळ्यात वर मला घालील आणि मी तिला नेहमीच पारखा होऊन जाईन. हीच वेळ आहे, हीच जागा आहे, मीच तो माणूस आहे. मी आत्ताच कामाला लागेन. धन्यवाद मित्रांनो. असा हा 9 हे झालेले आहेत आतापर्यंत. आपण आता एक शेवटचं बाकी आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. तर तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर हे ऑडिओ आवडत असतील तर तुम्ही शेअर करा इतरांना. धन्यवाद.